मला ना असे चुटूक-मुटूक येता जाता पदार्थ खायला खूप आवडतात. म्हणजे बघा ना, फक्त येता जाताच नाही, तर कोणी पाहुणे घरात आले, तर अशा वेळेस चहासोबत थोडेसे असे पदार्थ बिस्किटापेक्षा थोडेसे खास आणि वेगळे वाटतात. किंवा अधून-मधून थोडीशी भूक लागलेली असते. 4च्या वेळेस काहीतरी थोडंसं खावंसं वाटत असतं किंवा बाहेर प्रवासाला जाताना काहीतरी चुटूक-मुटूक किंवा तोंडात टाकायला काहीतरी हवं असतं. म्हणून हा पदार्थ अगदी परफेक्ट बसतो. महिन्यातून एकदा ते दोनदा बनवला जाणारा हा पदार्थ आज मी तुमच्यासोबत शेअर करतेय. चवीला तर हा पदार्थ खूप चविष्ट लागतो. मस्त टँगी, तिखट आणि वेगळाच एक फ्लेवर येतो. बनवण्याची पद्धत सुद्धा खूप सोपी आहे. म्हणजे अगदी छोटा डबा जर तुम्ही म्हटलात, तर 15 ते 20 मिनिटात आरामात तुम्ही बनवू शकाल. चला बनवूयात. मस्त असे कुरकुरीत लागणारे टोमॅटो फ्लेवरचे ट्रायंगल्स. इथे मी 4 असे लालबुंद टोमॅटो घेतलेले आहेत, ज्यामध्ये बऱ्यापैकी रस आहे. आता हे टोमॅटो आपल्याला थोडेसे जाडसर मोठ्या आकारामध्ये कट करून घ्यायचे आहेत. शक्यतो टोमॅटो असा खूप कच्चा नसावा किंवा अगदीच खूप पिकलेला त्याच्यामध्ये खूप रस आहे, असा सुद्धा नसावा. कारण या टोमॅटोचा फ्लेवर तर आपल्याला हवाच आहे, पण यासोबतच नुसतंच पाणी-पाणी नको, तर यामधला हलकासा गर सुद्धा हवा. तर आता इथे टोमॅटो चांगला कट करून झाला. इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. यामध्ये हे टोमॅटोचे काप घालून घेऊ आणि या कापची जमेल तितकी बारीक आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. तयार केलेली ही टोमॅटोची पेस्ट आपल्याला गाळून घ्यायची आहे. यासाठी खाली मी मोठं बोल घेतलंय. यामध्ये ही गाळणी ठेवलेली आहे आणि यावरतीच टोमॅटोचा हा पल्प घालून घेऊ. हवं असेल तर पुरणाच्या चाळणीमधून सुद्धा तुम्ही हे असं पल्प गाळून घेऊ शकता. म्हणजे जाडसर जो चोथा आहे किंवा टोमॅटोमधल्या ज्या बिया आहेत त्या वेगळ्या राहतील आणि आपल्याला हवं असणारा फ्लेवर हा खाली बाउलमध्ये उतरला जाईल. टोमॅटोमधला रस बऱ्यापैकी असा काढून झालेला आहे. आता हा जो चौथा राहिलाय तो तुम्ही एखाद्या ग्रेव्हीमध्ये, भाजीमध्ये वापरू शकता. हा फेकून देण्याची अजिबात गरज नाही किंवा एखादं वाटण तुम्ही बनवणार असाल त्यामध्ये सुद्धा हा टोमॅटोचा जो पल्प राहिलाय तो वापरू शकता. आता इथे हे जे टोमॅटोचं आपण पाणी काढून घेतलेलं आहे, गर काढून घेतलेलं आहे, यामध्ये सगळे मसाले घालणार आहोत. तर सगळ्यात आधी चवीपुरतीचं मीठ मी यामध्ये घातलं. यासोबतच पाव चमचा हळद घातली, अर्धा छोटा चमचा जिरे पावडर, अर्धा छोटा चमचा धने पावडर आणि तिखटासाठी लाल मिरचीची पावडर एक छोटा चमचा भरून घेतलेली आहे. घातलेले हे मसाले या प्युरीमध्ये या टोमॅटोच्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय. म्हणजे कसं सगळ्याच पदार्थ जे आहेत ते व्यवस्थित मिक्स होतील. आता इथे फ्लेवर्डफुल असं मस्त पाणी तयार झालेलं आहे, जे चवीला चटपटीत लागेल, तिखट लागेल आणि यासोबत जो टोमॅटोचा फ्लेवर आहे तो सुद्धा लागेल. आता इथे 5 ते 6 चमचे भरून, मोठे चमचे भरून मी इथं मैदा घेतलाय. घेताना तो चाळून घ्यायचा. मैद्याऐवजी तुम्ही इथे संपूर्णपणे गव्हाचं पीठ जरी वापरलं ना, तरी सुद्धा चालू शकतं. आता एक अंदाज घेत थोडा-थोडासा मैदा वाढवत आपल्याला इथे अगदी घट्ट असा डो मळून घ्यायचा आहे. आता हा जो पदार्थ आहे, जो आपल्याला भरपूर कुरकुरीत बनवायचा आहे आणि बरेच दिवस तो टिकला सुद्धा पाहिजे. याचा डो खूप पातळ असून चालणार नाही. म्हणूनच तो सुरुवातीपासूनच थोडासा घट्ट ठेवायचा. म्हणजेच यामध्ये मुळातच पाण्याचा अंश थोडासा कमी असायला हवा. तर इथे हे मिश्रण जे आहे ते भरपूर पातळ होतं. म्हणून आणखीन 3 ते 4 चमचे मी आणखीन यामध्ये मैदा वाढवलेला आहे. याच पद्धतीने अंदाज घेत आपल्याला यामध्ये मैदा वाढवायचा आहे आणि घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. तर इथे मस्त घट्ट असा उंडा मळून झालेला आहे. यावरती थोडंसं तेल घालूयात. तर सुरुवातीला तुमच्या लक्षात आलं असेल, की आपण कुठलेही मोहन यामध्ये घातले नाही, तरी सुद्धा हा पदार्थ छान कुरकुरीत होतो. कारण तळण्याची एक ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करते, की ज्यामुळे हा पदार्थ जो आहे, तो छान कुरकुरीत होतो आणि बराच दिवस टिकतो सुद्धा. यामुळे आपल्याला आधीच यामध्ये मोहन घालायची सुद्धा गरज पडत नाही. बरं जरी तुम्ही मोहन घातलं, तर हा पदार्थ कुरकुरीत न होण्याऐवजी हा थोडासा खुसखुशीत होईल. जर तुम्हाला मोहन यामध्ये घालायचं असेल, तर नॉर्मल जे टेम्परेचरचं तेल आहे, ते 2 चमचे तेल तुम्ही मैद्यामध्ये मिसळून घेऊ शकता आणि ते मोहन अगदी पुरेसं होईल. कणिक चांगली भिजली गेलेली आहे. यावरती झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी मुरत ठेवू. कणिक जोवर भिजली जाते तोपर्यंत चटपटीत मसाला तयार करून घेऊ. तर यासाठी 2 चमचे काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली. यासोबत 1 चमचा 1 ते 1.5 चमचे चाट मसाला, याचबरोबर अर्धा छोटा चमचा काळं मीठ घेतलेलं आहे आणि 1 ते 1.5 चमचा आमचूर मसाला घेतलेला आहे. हे सगळे मसाले चांगले एकजीव असे आपल्याला मिक्स करून घ्यायचे. तर तुम्ही इथे बघू शकता चटपटीत असा मसाला तयार झालेला आहे. यामुळेच या ट्रायंगल्सला खूप छान असा फ्लेवर सुद्धा येतो. तयार झालेला मसाला साईडला ठेवूयात. बरोबर 10 मिनिटांसाठी इथे कणिक मी भिजवून घेतलेली आहे. तर इथे ही कणिक थोडीशी अशी सॉफ्ट होते.
आता ही सॉफ्ट झालेली कणिक हलकीशी मी मळून घेते आणि यासोबतच याचे थोडेसे उंडे तयार करून घ्यायचे. म्हणजे आपण जसे चपातीला उंडे तयार करून घेतो, त्यापेक्षा थोडेसे असे मोठे ठेवायचे. तिथे तुम्ही बघू शकता 3 असे उंडे मी तयार करून घेतलेत. आता इथे मी पोळपाट लाटणं घेतलेलं आहे. जे कणिक आहे ते भरपूर घट्ट आहे. त्यामुळे तेल किंवा इथे पिठी वापरण्याची गरज नाही. पण अगदीच तुम्हाला वाटलं तर इथे थोडंसं तेल तुम्ही वापरू शकता. पीठ लावायची अजिबात गरज नाही. पीठ लावलं तर तेल तुमचं अगदी खराब होऊन जाईल. म्हणून हलक्या हाताने तुम्ही याला तेल लावून घेऊ शकता. आता जमेल तितकी पातळ आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. म्हणजे आपण जितकी पातळ चपाती लाटून घेतो की नाही, त्यापेक्षाही पातळ आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे. तर मध्यभागी ना बऱ्याचदा आपली जी पोळी असते ती जाड राहते किंवा चपाती म्हणा, ती सुद्धा मध्यभागी थोडीशी जाड राहते. तशी जाड अजिबात ठेवू नका. एकसारखी अशी पातळ करून घ्या. आता इथे बऱ्यापैकी पातळ अशी पोळी लाटून झालेली आहे. आता इथे आपल्याला त्रिकोणी ट्रायंगल्स कट करून घ्यायचे. तर यासाठी आपल्याला आधी ही पोळी चौकोनी आकारामध्ये कट करून घ्यावी लागेल. त्याच्या ज्या कडा आहेत त्या आधी मी कट करून घेतल्या. जर तुम्हाला ट्रायंगल्स ठेवायचे नसेल तर तुम्ही वेगळे आकार सुद्धा देऊ शकता. म्हणजे जसं उभ्या थोड्याशा पट्ट्या तुम्ही ठेवल्यात तरी सुद्धा त्या खाताना अतिशय बऱ्या पडतात. जे ट्रायंगल्स आहेत ते बऱ्यापैकी मी मोठेच ठेवणार आहे. अगदी छोटे-छोटे केले तर आपला वेळही खूप यामध्ये जातो आणि सोबतच ते असे मोठे ट्रायंगल्स असतील तर ते खायला सुद्धा बरे पडतात. तर बघा असे 3 भाग मी करून घेतले आणि आता बरोबर चौकोन होईल असे 3 भाग करून घेतले. आता ट्रायंगल करायचं म्हटल्यावरती हाच चौकोन आपल्याला असा कट करून घ्यावा लागेल आणि तुम्ही इथे बघू शकाल की बरोबर ट्रायंगल असा दिसत आहे. तर इथे एकसारखे असे ट्रायंगल्स कट करून झालेले आहेत. जर शेप थोडाफार असा वाकडा वाटला तर हाताने तुम्ही तो सेट करून घेऊ शकता. आता हलकासा धूर येईपर्यंत तेल गरम करून घ्यायचं आणि यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. संपूर्ण ट्रायंगल्स आपल्याला मीडियम टू लो फ्लेमवरतीच तळून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता जेव्हा तुम्ही सुरुवातीला ट्रायंगल यामध्ये मध्ये घालता, त्यावेळेस भरपूर बुडबुडे येतात. कढईमध्ये मावतील आणि बऱ्यापैकी जागा सुद्धा शिल्लक राहील इतपतच ट्रायंगल्स यामध्ये घालायचे आहेत. भरपूर जर गर्दी तुम्ही केली तर तळण्यासाठी वेळ सुद्धा जातो आणि असे ट्रायंगल्स भरपूर तुम्ही तेलामध्ये घातले की पटकन याचं टेम्परेचर सुद्धा तेलाचं कमी होतं आणि यामुळेच हे असे मऊ सुद्धा पडण्याची शक्यता राहते. यासोबतच या ट्रायंगलचा आकार सुद्धा थोडाफार प्रमाणामध्ये चेंज होतो. म्हणूनच कढईमध्ये मावतील इतपतच आपल्याला यामध्ये ट्रायंगल्स घालायचे आहेत. थोडंसं सेट झाले की वर खाली करून चांगले हे कुरकुरीत होईपर्यंत लो टू मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायचे. ट्रायंगल्स बऱ्यापैकी तळले गेलेले आहेत आणि यावरचे बुडबुडे सुद्धा बऱ्यापैकी कमी झालेत. याचाच अर्थ आपल्या इथे ट्रायंगल्स तळून झालेले आहेत आणि रंग सुद्धा असा छान गोल्डन रंग यावरती येतो. आता हे ट्रायंगल्स आपण काढून घेऊयात. तेल यामधलं चांगलं निथळून घेऊयात. ट्रायंगल्स तळत असताना छान ते कुरकुरीत व्हावेत आणि अगदी महिनाभर टिकावेत म्हणून आपल्याला हे ट्रायंगल्स भरपूर चांगले तळून घ्यायचे आहेत. म्हणजे अगदी यावरचे बुडबुडे कमी होईपर्यंत हे तळून घ्यायचे आहेत. हलकासा यावरती सोनेरी रंग सुद्धा यायला हवा. कढईमधले ट्रायंगल्स तळत असतानाच दुसरी बॅच सुद्धा मी करून घेतली होती. हे सुद्धा आधीप्रमाणे चांगले तळून घेऊ. आता हे जे ट्रायंगल्स आहेत ते हलकेसे गरम असायला हवे. थंड झाल्यावरती आपण तयार केलेला जो चटपटीत मसाला आहे तो यावरती चिकटला जात नाही. हलकेसे गरम असेल तर हा पटकन असा चिकटला जातो. तर अर्धा छोटा चमचा भरून यामध्ये मी आपण तयार केलेला चटपटीत असा मसाला घातला. हातानेच तो चांगला मिक्स करून घ्यायचा. बरं तुम्हाला हाताला मसाला लागू द्यायचा नसेल तर या पद्धतीने तुम्ही बोल घेऊ शकता आणि यामध्ये असं पाखडल्यासारखं करायचं. म्हणजे मग जो मसाला आहे तो संपूर्णपणे या ट्रायंगल्सला लागला जातो. तर इथे दुसरी बॅच सुद्धा तळून झालेली आहे. या बोलमध्येच ही बॅच मी तळून काढलेली आहे. यावरती पुन्हा आता थोडासा मसाला घालायचा. तो सुद्धा चांगला मिक्स करून घ्यायचा. आणि इथे तुम्ही बघू शकता भरपूर कुरकुरीत असा हा ट्रायंगल्स तयार झालेला आहे. लगेच या ट्रायंगल्सचा भुगा सुद्धा होतोय. तर याच पद्धतीने संपूर्ण ट्रायंगल्स मी इथे तयार करून घेतलेले आहेत. आशा करते की आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल आणि तुम्ही जरूर ट्राय करून पहा. लहान मुलांना तर हे ट्रायंगल्स भरपूर आवडतात कारण हे भरपूर चटपटीत लागतात. बाहेरचं काही खायला देण्यापेक्षा हा पदार्थ अतिशय उत्तम आहे. आशा करते आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा.